नमस्कार. मी सर्वोत्तम केतकर. आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. 1960च्या दशकामध्ये पुण्यामध्ये असलेल्या चिंचेच्या तालमीजवळ सदाशिव पाळंदे नावाचे एक सद्गृहस्थ सुखाने समाधानाने आपला रिटायरमेंटचा कालखंड उर्वरित आयुष्याचा जो उरलेला भाग होता तो व्यतीत करत होते. हे पाळंदे साहेब महसूल खात्यामधून रिटायर्ड झाले होते. पाळंदे साहेब रिटायर्ड झाल्यानंतर त्यांच्या जागी जे अधिकारी आले ते म्हणजे सुनील धांडे. बीड जवळच्या मांजरसुंबा या गावातून हे धांडे साहेब पुण्याच्या महसूल खात्यामध्ये म्हणजे त्या खात्याच्या पुण्यामध्ये असलेल्या ऑफिसमध्ये आले होते. मांजरसुंब्याहून पुण्यामध्ये पुण्याच्या महसूल खात्याच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर सुनील धांडे साहेब सुरुवातीला कोथरूड परिसरामध्ये एका भाड्याच्या घरामध्ये राहत होते. मांजरसुंबा म्हणजे बीड जिल्हा जो तसा रखरखीत आणि तिथून या पुण्यामध्ये म्हणजे सुजलाम सुफलाम सर्व दृष्टीने असलेल्या जिल्ह्यामध्ये आणि त्यातही महसूल खात्यामध्ये असल्यामुळे सुनील धांडे साहेबांनी पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये आपला मुक्काम भाड्याच्या घरातून स्वतःच्या भल्या मोठ्या आलिशान म्हणाव्या अशा फ्लॅटमध्ये नेऊन गेले. धांडे साहेबांचं व्यवस्थित चाललं होतं, त्यांचा जम बसला होता. पाळंदे साहेब काही ना काही निमित्ताने पुन्हा एकदा महसूल खात्याच्या पायऱ्या चढत होते उतरत होते. एक दिवस हे सदाशिव पाळंदे साहेब कोणाचं तरी काहीतरी काम घेऊन महसूल खात्यामध्ये म्हणजे त्या ऑफिसमध्ये गेलेले असताना आजूबाजूच्या कोणीतरी बोललेलं एक वाक्य उडत उडत त्यांच्या कानावर आलं. म्हणे धांडे साहेबांच्या घरी परीस आहे. पाळंदे साहेबांनी चमकून बघितलं पण ते वाक्य उच्चारणारा फारसा परिचित नसल्यामुळे तिथल्या तिथे त्याचा फैसला करण्याचं किंवा पुढची माहिती जाणून घेण्याचं जो पाळंदे साहेबांचं मत किंवा विचार होता त्याला त्यांनी स्वतःच ब्रेक लावला. पण ही गोष्ट मात्र पाळंदे साहेबांच्या मनामध्ये घर घरूत राहिली की धांडे साहेबांकडे परीस आहे. पुढच्या 2-4 भेटीमध्ये आपल्या कौशल्याने नम्र भाषणाने त्यांनी या परिसाचा डोंगर म्हणजे या बातमीचा पाठपुरावा करायला सुरुवात केली. ज्यांची ज्यांची ओळख होती त्यांना पाळंदे साहेबांनी याबद्दल विचारल्यावर तेही मोठे दिलखुलासपणे म्हणाले की बाबा आम्ही सुद्धा हे ऐकलं आहे पण प्रत्यक्षात पाहिलेलं काही नाही. बाबा तुम्हाला हे कोणी सांगितलं? तर त्यापैकी एकाने सांगितलं की धांडे साहेबच बोलता बोलता 1-2 वेळेला बोलून गेलेले आहेत की आमचं भलं चाललंय कारण आमच्या घरी परीस आहे. आता हा परीस आहे तर आपण तो बघायला पाहिजे अशी कुठेतरी एक जिज्ञासा कुतूहल किंवा पाठपुरावा करण्याची त्यांची जी वृत्ती होती त्याच्यातून आलेला चिकित्सकपणा त्यांना कायम टोचणी लावायला लागला. त्यानंतर असेच एकदा गणपती आले आणि खात्यातले म्हणजे त्या ऑफिसमधले 2-4 लोक या सुनील धांडे साहेबांच्या घरी गणपतीचं दर्शन घ्यायला गेले. त्याच्यामधला एक असाच थोडासा चिकित्सक त्याने धांडे साहेबांना गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यावर विचारलं की काय हो तुमचा परीस कुठं आहे? धांडे साहेबांनी कुठचंही अनुमान न करता त्या विचारणाऱ्या माणसाला आणि त्याच्याबरोबर गेलेल्या बाकीच्या 2-3 आतल्या खोलीमध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये घेऊन गेले. तिथे एका स्टीलच्या ताटलीमध्ये साधारण 1.5 इंच उंचीचा तांबूस काळसर रंगाचा एक दगड ठेवलेला होता. त्याच्यावर गंध फुलं वाहिलेली होती.
त्याच्याकडे बोट दाखवून धांडे साहेब म्हणाले की हा बुवा आमचा परीस. परीसाचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर मनात असणारं अर्ध कुतूहल शमलं. त्या माणसाने मग ऑफिसमध्ये येऊन सांगितलं की धांडे साहेबांकडे जाऊन मी प्रत्यक्ष परीस बघून आलो. ही बातमी कानाकडून कानाकडे कानाकडून कानाकडे करत करत एक दिवस म्हणजे साधारण नवरात्र संपायच्या सुमारास सदाशिव पाळंद्यांपर्यंत पोहोचली. त्यांना हर्ष वायू म्हणावा असा आनंद झाला, कारण प्रत्यक्ष परीस कुणीतरी बघितलेला आहे हे त्या दिवशी त्यांना ठामपणे कळलं. आता त्या मनाने त्यांचं काम थोडंसं सोपं झालं होतं. पुढे हळूहळू करत या धांडे साहेबांशी या पाळंदे साहेबांनी आपली सलगी वाढवत नेली. एक दिवस सहजपणे पाळंदे साहेबांना या धांडे साहेबांकडून घरी चहा प्यायला यायचं आमंत्रण आलं. सगळ्यात पहिल्यांदा पाळंदे साहेबांनी खुश केलं की आता आपल्यालाही याची दोही याची डोळा तो परीस बघायला मिळणार. ठरल्या दिवशी ठरल्या वेळेला हे पाळंदे साहेब धांडे साहेबांकडे गेले. धांडे साहेबांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं, खुल्या मनाने गप्पा मारल्या, नवीन घर फिरून दाखवलं. पण त्याच दिवशी मात्र पाळंदे साहेबांना काय झालं काही कळेना, पण तुमचा परीस मला दाखवा असं म्हणायचं धाडस काही झालं नाही. त्यामुळे देव्हाऱ्याच्या जवळ जाऊनही त्यांना त्या परीसाचं काही प्रत्यक्ष म्हणावं असं दर्शन झालं नाही, किंवा धांडे साहेबांनी हा परीस असं म्हणून त्यांना दाखवलं नाही. दिवस गेले, महिने गेले, कॅलेंडर बदललं म्हणजे वर्ष सुद्धा बदललं, पण तशी संधी या पाळंदे साहेबांना लवकर काही मिळाली नाही. एक दिवस हे धांडे साहेब बोलता बोलता म्हणाले की माझे मोठे काका म्हणजे जनू काका मांजर सुंब्याहून माझ्या घरी 2-4 दिवस राहायला आलेले आहेत. ते सुद्धा गप्पिष्ट आहेत आणि पाळंदे साहेब तुमची आणि त्यांची जोडी चांगली जमेल. आता आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2, अशी परिस्थिती या पाळंदे साहेबांची झाली. हा मौका आपण सोडायचा नाही असं म्हणून मोठ्या तयारीने, आता तयारी म्हणजे पाळंदे साहेबांनी जाताना आपल्या खिशामध्ये 2 छोट्या छोट्या लोखंडाच्या म्हणजे स्टीलच्या टाचण्या बरोबर घेऊन त्यांनी या धांडे साहेबांचं घर गाठलं. धांडे साहेबांनी आपल्या जनू काकांची त्यांची ओळख करून दिली. 84 वर्षाचा तो माणूस पण 65कडे झुकलेल्या पाळंदे साहेबांना पहिल्या भेटीमध्येच पटला. थोड्याशा गप्पा मारून झाल्यावर ते जनू काका उठून आतल्या बाजूला गेले आणि मग पाळंदे साहेब आणि धांडे साहेब यांच्या पुन्हा गप्पाष्टक रंगायला सुरुवात झाली. खिशामध्ये असलेल्या लोखंडाच्या टाचण्या वारंवार त्यांच्या शरीराला आणि मनाला अशी टोचणी लावत होत्या की पाळंदे साहेब उठा आणि परीसाची परीक्षा घ्या, पाळंदे साहेब उठा आणि परीसाची परीक्षा घ्या. शेवटी थोडंसं धाडस करून थोडासा निर्माण झालेला घरोबा किंवा जवळी या सगळ्या पणाला लावून पाळंदे साहेबांनी धांडे साहेबांकडे सरळ सरळ तो विषय काढून टाकला की तुमच्याकडे बुवा परीस आहे म्हणे. बाकीच्या लोकांना जे धांडे साहेब खुल्या दिलाने खुल्या मनाने सांगत होते तेच या पाळंदे साहेबांना पण सांगितलं की बाबा आहे, आमच्या घरामध्ये परीस आहे, आता तो मला बघायचा आहे असं पाळंदे साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगून टाकलं. धांडे साहेब बिलकुल विचारात पडले नाहीत. त्यांनी पाळंद्यांना आतल्या खोलीत यायची विनंती केली
पाळंदे साहेब आतमध्ये गेल्यावर त्याने तांबूस काळसर रंगाचा स्टीलच्या ताटलीमध्ये ठेवलेला दगड दाखवला आणि म्हणाले, हा आमचा परीस. आता याची परीक्षा घेण्याचं आपलं जे काम आहे ते कसं पार पाडावं, या करावं न करावं या स्थितीमध्ये असताना पाळंदे साहेबांकडे बघून धांडे साहेबांनीच विचारलं की काय हो, फार परिसाच्या प्रेमामध्ये पडलेले दिसताय, एक टक बघत बसलाय तुम्ही. पाळंदे साहेब पटकन भानावर आले, म्हणाले, तसं नाही हो, पण या परिसाची परीक्षा करावी असं माझ्या मनामध्ये आहे. ते म्हणे, परीक्षा म्हणजे काय? पाळंदे साहेबांनी हळूच आपल्या खिशातल्या त्या 2 टाचण्या काढल्या आणि धांडे साहेबांकडे पाहत त्यांना विचारलं की बाबा, या 2 लोखंडाच्या टाचण्या मला हळूच त्या परिसाला टेकवून नंतर या सोन्याच्या होतायत का ते बघायचे. आता मात्र धांडे साहेब थोडेसे चमकले. ते म्हणाले, हे असं काही करू नका, कारण या परिसाचा गुण असा आहे की त्याच्या जास्त जवळ किंवा त्याची परीक्षा करायला अशा उद्देशाने कोणी गेलं तर त्या माणसावर भयंकर मोठी संकट येतील असं मला सांगण्यात आलेलं आहे. पाळंदे साहेब तयारीनीच गेलेले होते. ते धांडे साहेबांना म्हणाले, हे बघा, आता माझं वय 65च्या पुढे आहे. बाकी सगळं जीवन मी यथार्थपणे उपभोगलेलं आहे. काही इच्छा माझी आता शिल्लक नाही. माझी एक मुलगी असते, ती तिच्या संसारामध्ये अतिशय सुखामध्ये मुंबईला आहे. त्यामुळे मागची पुढची मला आता कुठचीही काळजी नाही. त्यामुळे या परिसाची परीक्षा करताना जर मी इथे मेलो तरी मला त्याचं काही वाईट वाटायचं नाही, पण मला या टाचण्या लावून त्या परिसाची एकदा परीक्षा घ्यायची. हे सगळं बोलणं होत असताना आतमध्ये गेलेले जणू काका म्हणजे या धांडे साहेबांचे काका बाहेर आले. त्यांनी स्तब्ध उभं राहून 2 मिनिटं पाळंदे साहेबांकडे नुसतं पाहिलं. मग खुणेनी हातवारे करत, डोळ्यांनी इशारे करत त्या पाळंदे साहेबांना त्या खोलीच्या बाहेर पडून आपल्या मागे येण्याची सूचना केली. आपला डाव फसला किंवा हा परीस खरा नाही यापैकी कोणतरी एक गोष्ट निश्चित खरी आहे असं म्हणत, म्हणजे असा विचार मनामध्ये करत पाळंदे साहेब त्या जणू काकांच्या मागे मागे परत बैठकीच्या खोलीमध्ये येऊन बसले. जणू काका मोकळेपणाने पाळंदे साहेबांना म्हणाले, काय हो, परिसाची परीक्षा म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? आता पाळंदे साहेबांना परत एकदा सुरसुरी आली की मोका बहुतेक गेलेला नाही, नुसता स्पीड ब्रेकर आलेला होता. त्यांनी सांगितलं की मी असं ऐकलेलं आहे की परीस नावाचा जो दगड असतो तो लोखंडाचं सोनं करतो. जणू काका पुढे म्हणाले की सोनं म्हणजे सुवर्ण म्हणजे धातुराज आणि लोखंड म्हणजे त्यातल्या त्यात कमी प्रतीचा धातू. आणि लोखंडाचं सोनं होणं म्हणजे अतिशय कमी किमतीच्या धातूचं सगळ्यात उच्च किमतीच्या धातूमध्ये रूपांतर होणं. बरोबर आहे. पाळंदे साहेबांनी तिथल्या तिथे आपली संमती या विधानाला दाखवून टाकली. जणू काका पाळंदे साहेबांचं हे उत्तर ऐकून मिनिटभर थांबले आणि म्हणाले की आता मी काय सांगतो ते तुम्ही ऐका. ठीक आहे बुवा, आलिया भोगासी असावे सादर असा विचार करून पाळंदे साहेब शांतपणे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये स्वतःला घेऊन त्यांच्या पुढे एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे ऐकायला बसले. जणू काकांनी शांतपणे सांगायला सुरुवात केली की मी मोठा भाऊ जनार्दन, माझ्यापेक्षा धाकटा तुकाराम,
म्हणजे या तुमच्या सुनील धांडे साहेबांचे वडील आणि त्याच्यापेक्षा एक धाकटा माझा भाऊ आहे जयराम. जयराम सध्या दिल्लीला असतो, मी बीडला आहे. आणि दुर्दैवाने या तुमच्या सुनील धांडे साहेबांचे वडील म्हणजे आमचा मधला भाऊ तुकाराम हा 10 वर्षापूर्वी निवर्तला. जेव्हा आमच्या वडिलांना वयाच्या 40व्या वर्षी अर्धांगवायूचा झटका आला, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमच्या डोक्यावर आकाशाची कुऱ्हाड पडली. वडिलांची कमाई बंद झाली. आम्ही 3 मुलगे, करते सवरते झालेले नव्हतो. मी तेव्हा होतो वर्ष 19. संसाराची जबाबदारी म्हणजे वडिलांच्या संसाराची जबाबदारी खऱ्या अर्थाने आपसुकच माझ्यावर आली. वयाच्या 19व्या वर्षी आमच्याच गावामध्ये काहीही अनुभव नसताना, माहिती नसताना मी मोटार दुरुस्तीचं गॅरेज काढलं. धाकटा जयराम तेव्हा शाळेमध्ये होता. ते गॅरेज फारसं काही चालत नव्हतं. हातातोंडाची गाठ पडणं फार मुश्किल झालेलं होतं आणि दिवसेंदिवस परिस्थिती बिकट म्हणावी अशी होत होती. एकटा कमावणारा, तो सुद्धा गॅरेजचा धंदा, आई वडील त्यापैकी अर्धांगवायूने आजारी आणि 2 धाकटे भाऊ, असा सगळा गाडा ओढणं दिवसेंदिवस मला कठीण आणि महाग कठीण होत होतं. त्याच वेळेला आमच्या बीडमध्ये एक स्वामी आले. ते स्वामी फार प्रभावी आहेत किंवा त्यांच्याकडनं काही उपदेश घेऊन लोकांचं भलं होतं असं त्यावेळेला मला कळलं. म्हणून वयाच्या 20-22व्या वर्षी मी त्या स्वामींना भेटायला, ते जिथे उतरले होते त्या आश्रमामध्ये गेलो. आश्रम कसला, खरं तर ती धर्मशाळाच होती म्हणे. मी त्यांच्या पाया पडलो आणि ओक्साबोक्शी रडायला लागलो. त्यांनी माझी परिस्थिती कदाचित अंतर्ज्ञानाने जाणून घेतली असावी. ते म्हणाले, बाळ रडू नको. त्यांनी बाजूला पडलेला एक दगड उचलला आणि म्हणाले, हा परीस आहे, हा तू घेऊन जा. याला रोज 2 फुलं वाहून नमस्कार कर, म्हणजे तुझ्या सगळ्या यातना दूर होतील. स्वामींनी दिलेला तो दगड मी घरी आणला, देव्हाऱ्यामध्ये ठेवला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रोज 2 फुलं वाहून त्याला नमस्कार करायला सुरुवात केली आणि आमची परिस्थिती खऱ्या अर्थाने आपोआप म्हणावी तशी सुधारायला लागली. अचानक माझं गॅरेज पळायला लागलं, धावायला लागलं. मला पुरेसा पैसा मिळायला लागला. धाकटा जो जयराम होता, आमचा सगळ्यात धाकटा भाऊ, तो तुम्ही UPSC का काय म्हणता त्या परीक्षेमध्ये पास होऊन दिल्लीला IAS ऑफिसर म्हणून कामाला लागला. मधला जो तुकाराम होता त्यालाही चांगली नोकरी लागली आणि अति वाईट परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीमध्ये आमचं कुटुंब पुढच्या 5-7 वर्षामध्ये सहजपणे आलं. माझा नियम आणि नेम मात्र तो चालू होता. त्या दगडाला मी रोज 2 फुलं वाहून नमस्कार करत होतो. आता माझं वय झालं आणि म्हणून जेव्हा हा सुनील म्हणजे तुमचे हे सुनील धांडे साहेब मांजरसुंब्याहून पुण्याला बदली होऊन येणार होते, तेव्हा मी त्यांना विनंती केली की बघा, आपल्या घरामध्ये हा परीस आल्यापासून आपलं सगळ्यांचं यथासांग व्यवस्थित चाललेलं आहे. तेव्हा आता याच्या पूजेची जबाबदारी तू घे. सुनीलने ते ऐकलं आणि मांजरसुंब्याहून पुण्याला येताना तो हा परीस आपल्या बरोबर घेऊन आला. वाईट परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीमध्ये
आम्ही केवळ याच्यामुळे आलेलो आहोत हा माझा दृढ विश्वास आहे. लोक याबद्दल काय विचार करतात याच्याशी मला आणि आमच्या कुटुंबातल्या कुणालाही काहीही घेणं देणं नाही. आमची ही श्रद्धा आहे आणि आमचा हा अनुभव आहे. त्यामुळे आजपर्यंत कधीही आम्ही कुठचंही लोखंड त्याला लावून त्याचं सोनं होतं की नाही असला दळभद्री प्रयोग आमच्या घरामध्ये करून बघितलेला नाही. पाळंदे साहेबांचे डोळे पुरेसे उघडलेले होते. वेगळ्या माणसाचा वेगळा विचार, वेगळा अनुभव आणि आपल्या अनुभवाशी आणि आपल्या श्रद्धेशी असलेली एकनिष्ठता उभ्या आयुष्यात पाळंदे साहेबांना इतक्या प्रखरपणे कधी भेटायला आलेली नव्हती. थोडा वेळ गेल्यानंतर जुजबी बोलणं करून पाळंदे साहेब त्या काकांच्या पाया पडले आणि सुनील धांडे साहेबांचा निरोप घेऊन त्या घराच्या बाहेर पडले.